ओके. सुंदर ते धान उभे विटेवारी, सुंदर ते धान उभे विटेवारी, सुंदर ते धान उभे विटेवारी, सुंदर ते धान उभे विटेवारी. हरी सुंदर ते धान उभे विटेवारी, सुंदर ते धान होशियार गळा काशी पितांबरा, होशियार गळा काशी पितांबरा, निरंतर हेची धान, होशियार गळाकाशी पितांबरा, होशियार गळाकाशी पितांबरा. हरे मातर कुंडले कळपाती प्रभानी, मातर कुंडले कळपाती
सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे जय जय राम कृष्णा हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्णा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्णा हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्णा जय राम कृष्ण जय राम कृष्णा हरी 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 जय राम कृष्णा
रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुख झाले साजन कोहा विठ्ठल बरवा बरवा कोहा विठ्ठल बरवा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बौद्ध 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 सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे 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 आगर गुमा देवी
कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय राम हरे जय राम ईदसे चरित्र केले नारायणे ईदसे चरित्र केले नारायण 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 ईदसे चरित्र केले रांगता गोधने राखिता गे रांगता गोधने राखिता गे माझी वाणी तुझे वरणी गुणनाम माझी वाणी तुझे वरणी ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वरणी गुणला माझी वाणी तुझे वरणी गुणला हे सोंग सारिले या रूपे अनंते हे सोंग सारिले या रूपे अनंत सारिले या रूपे अनंते हे सोंग सारिले या रूपे अनंते हा पुढे हे बहुत करणे आगे पुढे ही बहुत करणे आगे माझी वाणी तुझे वरणी गुणनाम माझी वाणी तुझे वरणी गुणनाम धर्म संस्थापन बोला धर्म संस्थापन धर्म संस्थापन केला नारायण अवतार केला नारायण अवतार माझी वाणी तुझे वाणी गुणनाम माझी वाणी तुझे वाणी ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वरणी गुणनाम माझी वाणी तुझे वरणी
ये दसे चरित्र ये दसे चरित्र गिरी नारायण ये दसे चरित्र ये दसे चरित्र गिरी नारायण ये दसे चरित्र ये दसे चरित्र केले नारायण ये दसे चरित्र ये दसे चरित्र केले नारायण ये दसे चरित्र ये दसे चरित्र गिरी नारायण ये दसे चरित्र ये दसे चरित्र गिरी नारायण ये दस चरित्र ये दस चरित्र केले नारायण ये दस चरित्र ये दस चरित्र केले नारायण रांगता गोधाने राखिता रांगता गोधाने राखिता माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे बळी गुण राम माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे रांगता गोधने राखिताय रांगता गोधने राखिताय आणि तुझे माझी वाणी तुझी वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे माझी वाणी तुझी वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही का ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम काय कळा ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम काही का माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे बळी गुण नाम माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे बळी गुण नाम ऐसे देई प्रेम काही का ऐसे देई प्रेम काही का ऐसे दे प्रेम
ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे विठ्ठला ईदसे चरित्र केले नारायणे ईदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधनी राखिताही माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे अनंते हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे हे बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे दे प्रेम काही कळा आहे तुका मने धर्म संस्थापने आहे तुका मने धर्म संस्थापने केला नारायण अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान
गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरी चरण सत्तातिया प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हरि नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय दशे चरित्र केले नारायणे दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधनी राखिताही माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देये प्रेम काही कळा सेवेलागी सेवक झाला सेवेलागी सेवक झाला
तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो 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 स्वामी तुकारा देवा 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 सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या बरे न करा अव्हेरू ए दशे चरित्र केले नारायणे ए दशे चरित्र केले नारायणे कोणत्या दशेत रांगता गोधने राखीत आहे रांगत असताना आणि गोधने राखत असताना भगवंताने हे चरित्र केलं माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐशे देये प्रेम काही कळा भगवंताने हे रांगण्याचं सोंग बाजूला केलं हे सोंग सारिले या रूपे अनंते का बाजूला केलं पुढे हे बहुत करणे आहे काय करतो परमात्मा ज्या ज्या वेळेला पृथ्वी तलावर पाप पडू लागतं त्यावेळेला धर्माची स्थापना करण्याकरता परमात्मा अवताराला येत असतो आहे तुका म्हणे धर्म संस्थापने म्हणूनच केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणांनाम ऐसे देई प्रेम काही कळा अभंगाचा शब्दाशी भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे उर्वरित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन आपल्या वेळेत आपल्याला करायचं आहे वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे छोटासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे भगवान श्री बल्लाळेश्वर आणि भगवान मुर्डेश्वराच्या पवित्र दरबारामध्ये सर्व महिन्यातील अत्यंत पवित्र हा महिना मानला जातो श्रावण महिना आणि या श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी भगवंताच्या पवित्र दरबारामध्ये भगवंताच्या रजकणाने पवित्र झालेली भूमी सावता महाराजांचं एक प्रमाण आहे सावता महाराज म्हणतात ज्या ठिकाणी परमात्मा वास्तव्य करतो ती भूमी पुण्यवान अशा प्रकारची धन्य संतांची किंवा धन्य देवाची भूमी मस्तक लागो त्यांचे चरणी पवित्र भगवंताचा दरबार भगवान या ठिकाणी नांदतात आणि भगवान या ठिकाणी वास्तव्य करतात भगवंताच्या पवित्र दरबारामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं उत्सवाचं आयोजन आदरणीय सांगळे महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे परमपूजनीय प्रातस्मरणीय गंगा भरते महाराजांच्या प्रातस्मरणीय वैकुंठवासी रतन महाराजांच्या प्रातस्मरणीय परमपूजनीय वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध बाबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आदी करून सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय शिवाजी महाराज आदरणीय राम महाराज आदरणीय नाना महाराज आदरणीय तुकाराम महाराज आदरणीय संतोष महाराज आदी करून सर्व महाराज मंडळींच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी संपन्न होत असलेला उत्सव आणि या उत्सवामध्ये लाभलेली आजची हरी कीर्तनाची सेवा विठ्ठला विठ्ठला उत्सवा करता आशीर्वाद या रूपानं आशीर्वाद देण्याकरता स्वतः गुरु महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत परमपूजनीय बैराम बाबा या ठिकाणी शिष्यांवरती एवढं प्रेम करतात की जेवढे मुलावरती प्रेम करतात मुलाहीपेक्षा शिष्यांवरती एवढं महाराजांचं प्रेम आहे गेले 10-15 वर्षापासून महाराजांचा अनुभव मला आहे एवढं प्रेम आहे सांगळे महाराजांवरतीच नाही तर जे शिष्यमंडळ असतील त्यांना पहिल्यापासून तर शेवटपर्यंत मार्ग दाखवण्याचं काम कोण करत असेल तर श्री गुरु करत असतात विठाला 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 स्वतः पूजनीय महाराज कीर्तनाकरता उपस्थित आहेत बाबांच्या चरणावर नतमस्तक अशा प्रकारचा होतो बाबांना दंडवत अशा प्रकारचा घालतो कीर्तनाकरता साथी करता आवर्जून सर्व महाराज मंडळी आपल्या परिसरातील आणि राहडगाव या परिसरातील सर्व कलाकार मंडळी उपस्थित आहेत गोंशी या गावातील सर्व महाराज मंडळी आदी करून महाराजांचा शिष्य परिवार
सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आपल्या परिसराच्या भूषण भजन सम्राट ज्यांचा अतिशय गोड आवाज आहे, ज्यांचं गाणं ऐकतच अशा प्रकारचं राहावं असं वाटतं, अशा आदरणीय हरिभक्तीपरायण छबू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद. आमचे फासाटे महाराज आहेत या ठिकाणी आदरणीय पेतराज महाराज व मृदंगाच्या साथी करतात. अजून बाकी आहेत ना ते आदरणीय शिवाजी महाराज आहेत, राम महाराज आहेत, आदी करून या ठिकाणी नागरे महाराज आहे, माऊली महाराज, आमचे परिसराचे जुने गायक बारको नाना आहेत, आदी करून भजनी मंडळी रहाट गावातील पीटी मास्तर, आदी करून मृदंगाच्या साथी करता आमचे रहाटगावचे प्रसिद्ध मृदंग सम्राट. पूर्वी त्या काळामध्ये आम्ही की भजनाला असं लहानपणात यायचो त्यावेळेला कीर्तन वाजवण्याच्या साथी करता असायचे. आजही ते आहेत योगायोगानं पेतराज महाराज, हो ना. आता त्यांनाही धन्यवाद. माता भगिनी पुरुष मंडळी आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि उर्वरित वेळेमध्ये आपल्याला भगवंताच्या काल्याचे कीर्तनाची सेवा समारोप करायचे. विठ्ठला विठ्ठला. आज काल्याची कीर्तनाचे सेवा आणि अतिशय पर्वकाळा सोमवार श्रावण महिन्यातला या पर्वकाळाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होते आहे. ही जी कीर्तनाची परंपरा आहे ही आजच नसून या परंपरेला जवळजवळ 750 वर्ष पूर्ण होतात. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये पहिलं कीर्तन केलं काल्याचं ते संत शिरोमणी नामदेव महाराजांनी. विठ्ठला विठ्ठला काल्याचं कीर्तन पहिलं वारकरी संप्रदायाचं केलं असेल. कीर्तनाची परंपरा सुरुवात झाली ते संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या काल्याच्या कीर्तनापासून. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे. त्या नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये सगळे संत महात्मे गळ्यामध्ये टाळ घेऊन अशा प्रकारचे उभे आहेत. त्याच्यामध्ये बहिणाबाई असेल, सोपान काका असेल, निवृत्तीनाथ दादा असेल, ज्ञानोबारा असतील, खाली बसलेल्या जनाबाई होत्या आणि जनाबाईने कीर्तनामध्ये उपदेश करायला सुरुवात केली. जनी म्हणे ज्ञानदेवा हरी बोला अभंग. जनाबाई बोलते, ज्ञानोबा वाळवंटामध्ये नामदेवरायांचे कीर्तन सुरू आहे म्हणे. हो, नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये तुम्ही आज अभंग म्हणण्याचं काम करा. जनाबाईने केलेल्या उपदेशावरून ज्ञानोबाराय कीर्तनामध्ये अभंग बोलू लागले. अभंग बोलण्याचा परिणाम अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अभंग बोलता रंग कीर्तनी अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. 750 वर्षाची परंपरा. त्या परंपरेमध्ये जनाबाईने उपदेश करावा. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये ज्ञानोबारीने अभंग म्हणण्याचं काम करावं. एक एक चाली लावाव्यात. कीर्तनामध्ये ज्ञानोबारे अभंग म्हणल्यामुळे कीर्तनात रंग भरला आणि रंग भरल्यामुळे नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचू लागला. पण नाचता नाचता देवाचा
गळला पितांबर सावध होई देवाईसे बोले कबीर हरी नामदेव कीर्तन करी हो पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव महाराजांच्या 750 वर्षापूर्वीच्या कीर्तनात देव नाचत होता. आनंदाची गोष्ट आहे. गेले 750 वर्षापूर्वीच्या नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचत होता. आनंदाची गोष्ट आहे. दुर्दैवाची गोष्ट एकच आहे, त्या नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचत होता. या नामदेवाच्या कीर्तनात लोक टाळी वाजत नाही. विठ्ठल पवित्र श्रावण महिन्याचा सोमवार, या श्रावण सोमवाराच्या माध्यमानिमित्ताने भगवान भोलेनाथाच्या पवित्र दरबारामध्ये विनाकारण काहीतरी प्रपंचाच्या गप्पा मारण्यापेक्षा, विनाकारण काहीतरी बडबड करण्यापेक्षा व्यर्थ पुलेवाच्या शिणवू नये किंवा व्यर्थ गलबला करू नका. आपल्या जीवनामध्ये किंवा पुण्य मिळवायचं असेल तर त्याच्याकरता काय करत जावं? पुण्यवंत व्हावे व्हावे पुण्यवंत पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे. घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे निघे माझी वाचा तुटे निघे माझी वाचा तुटे वाचा तुटे. घेता पुण्यवंत व्हावे व्हावे पुण्यवंत भावे. घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे नावे निघे माझी वाचा तुटे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे घेता पुण्यवंत भावे. पुण्य मिळवण्याकरता साधूंची संतांची भगवंताची हरिकथा मानवाने अंतःकरणात गात जावी. हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोला काहीतरी बोला. व्यर्थ गलबला करू नका व्यर्थ गलबला करू नका व्यर्थ गलबला करू नका. हरी बोला 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 नाही तरी अबोला. व्यर्थ गलबला करू नका व्यर्थ गलबला करू नका व्यर्थ गलबला करू नका. हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोला व्यर्थ गलबला करू नका व्यर्थ गलबला करू नका. हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोला नाही तरी अबोला. व्यर्थ गलबला करू नका. काहीतरी प्रपंचाच्या गप्पा मारण्यापेक्षा भगवंताचं चिंतनच घडावं याकरिता सांगळे महाराजांनी या ठिकाणी केलेला कीर्तनाचा खटाटोप. विठाला विठाला अतिशय पवित्र भूमी आहे. काहीच नव्हतं इथं. असं म्हणतात ना, जंगल में मंगल मंगल. जंगलामध्ये मंगलमय वातावरण बनवण्याचं काम या ठिकाणी केलं. भगवान वास्तव्याला आहे, परमात्मा वास्तव्याला आहे. भगवंताचं मंदिर
या ठिकाणी आपल्याला सर्वांना तयार करायचं आहे. त्याकरता आपल्या सर्वांची सहकार्याची गरज आहे. विठ्ठला विठ्ठला ते आपल्याला म्हणणार नाही आणि बाबाही आपल्याला सांगणार नाहीयेत. पण भगवंताचं मंदिर या ठिकाणी तयार करायचं आहे. भगवान वास्तव्याला आहेत. असे उघड्यावरती भगवान ठेवण्यापेक्षा मंदिराचा निवार आपल्याला सर्वांना सहकार्यातून या ठिकाणी करायचा आहे. त्याकरता सर्व मंडळीने अथक परिश्रम अशा प्रकारचा घेऊन मंदिर या ठिकाणी उभा करायचं आहे. हळूहळू ढाळे ढाळे हळूहळू मार्गाने वाटचाल निश्चित अशा प्रकारची सुरू आहे. बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी जागा झाली. मंदिराची मूर्ती स्थापना देखील अशा प्रकारची मूर्ती स्थापना झालेली आहे. भगवान वास्तव्याला आहेत. पवित्र उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. विठ्ठला विठ्ठला या महाराजे आत्ताच या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार गोंसी या गावचं भूषण आदरणीय नाना महाराज गोपणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांनाही धन्यवाद. आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग सम्राट ख्यातनाम मृदंग ज्यांचं नाव आपण सगळे ऐकून आहेत, पण साक्षात आज त्यांचं दर्शन आपल्याला होतंय. मृदंग ऐकण्याकरता ज्यांचा आपला मिळणार आहे आदरणीय मृदंगाचे महामेरू जुने मृदंग सम्राट तुकाराम महाराज राठोड. सर्वांनी एकदा टाळी वाजवा आणि सर्व महाराज मंडळीचं या ठिकाणी सर्वांनी स्वागत करायचं आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण राम महाराज गोंसेकर यांचे या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. अधिकरून बाबांचा हा शिष्य परिवार आजची ही काल्याची कीर्तनाची सेवा बाबांच्या आशीर्वादानं राम महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या, संतोष महाराजांच्या, सांगली महाराजांच्या माध्यमातून माझ्याकडे प्राप्त झाली. कीर्तनाकरता निवडलेला अभंग श्री तुकाराम महाराजांचा आहे. अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवान कृष्ण परमात्म्याचं वर्णन करतात. आपल्याला दुहेरी अंगाने आजचंही कीर्तन करायचं आहे. विठ्ठला विठ्ठला श्री तुकाराम महाराज भगवान भोलेनाथाचं वर्णन करतात आणि श्री तुकाराम महाराज भगवान कृष्ण परमात्म्याचंही वर्णन करतात. श्री तुकाराम महाराज भगवान भोलेनाथाचं वर्णन करताना म्हणतात, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, विश्वनाथ. श्री तुकाराम महाराज भगवान भोलेनाथाला उपमा देतात, त्यांचं वर्णन करतात. तुम्ही जगाचे नाथ आहात, आम्ही दीन आहोत, रंक आहोत. आम्हा रंकावरती तुकाराम महाराज भगवान भोलेनाथाला प्रार्थना करतात, कृपा कराल ते थोडी. नुसती कृपा कर म्हणत नाहीये, तर कृपा करण्याकरता अगोदर श्री तुकाराम महाराज भगवान भोलेनाथाचं वर्णन करतात. वर्णन काय करतात, तुम्ही विश्वनाथ. कोणाकोण काही घ्यायचं असेल तर त्यांचं अगोदर काय करावं लागतं, वर्णन करावं लागतं. वर्णन केल्याशिवाय मेवा भेटत नाही. विठ्ठला विठ्ठला. संतांना देखील देवाला प्रसन्न करून घेण्याकरता अगोदर भगवंताचं वर्णन करावं लागलं. तुकाराम महाराज भगवान भोलेनाथाला म्हणतात, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही जगाचे नाथ आहात. एक काम करा, आम्हा अनाथावरती तुम्ही काय करा, कृपा करा. कृपा कराल ते थोडी. भगवान भोलेनाथाचं वर्णन करतात. आता वर्णन म्हटलं की ज्याचं वर्णन करायचंय त्या वर्णन करिता अधिकार संपन्न असावा, वर्णन करण्याच्या पात्रतेचा असावा. नवे नवे वर्णन करताना वर्ण विषयाची पात्र तांगी बांधावी आणि नंतरच ते वर्णन करावं, असा वेदाचा, शास्त्राचा, धर्माचा नियम आहे. अंगे
व्हावे ते आपण तरीच महिमान. तुका म्हणे अंगे आपण ते व्हावे, म्हणजे आपल्याला ज्याचं वर्णन करायचंय त्या वर्ण विषयाप्रमाणे अगोदर बनावं, अनुभूती प्राप्त व्हावं आणि नंतरच वर्णन करावं. विठ्ठला विठ्ठला. भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं वर्णन करताना श्री तुकाराम महाराज वर्णन करण्याच्या तयारीमध्ये अशा प्रकारचे वर्णन करतात. काय वर्णन करता श्री तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या भगवान कृष्ण परमात्मेने ज्या लीला केल्या, जे चरित्र केलं, ती नेमकं कोणत्या दशेत केलं, त्या दशेचं वर्णन अभंगाचं परमात्म्याचं वर्णन करताना म्हणतात, माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याने ज्या लीला केल्या, जे चरित्र केलं, ते नेमकं कोणत्या दशेत केलं, त्या दशेचं वर्णन श्री तुकाराम महाराज अभंगातून व्यक्त करतात. कुणीही कुणाचं वर्णन करून चालत नाही. सासूबाई जावयाचं वर्णन करते, काय सांगावं, आमचा जावई ना इतका हुशार, आमचा जावई ना इतका हुशार. शेजारीला सांगते, आमच्या जावयानं, आमच्या मुलीचं लग्न झालं तसं आमच्या जावयानं गाडीच्या खाली पाय ठेवला नाही. शेजारणीला सांगत होती. शेजारणीला कालांतराने माहिती झालं म्हणे, अगं तुझ्या जावयाने लग्न झालं तसं गाडीच्या खाली पाय ठेवला नाही. शेजारणीला कालांतराने माहिती झालं की हिचा जावई शेजाऱ्याच्या घरी ड्रायव्हर आहे. विठ्ठल विठ्ठल. अगं म्हणे तुझ्या जावयाचं काय, अगं माझा जावई इतका हुशार. म्हणे काय सांगा, माझा जावई ना इतका हुशार आहे, इतका हुशार आहे तर माझ्या जावयाला बिडी पेटण्याकरता काडीची पिटीची गरजच नाही, असाच खटका दाबीतो काशी बिडी पिटीतो. सासूबाई जावयाचं वर्णन करते, आमचा जावई ना इतका हुशार, असा खटका दाबीतो काशी बिडी पिटीतो, असा खटका दाबीतो काशी बिडी पिटीतो. आमच्या जावयाला काडीची पिटीची गरजच नाही. पाहुण्याकडे काय होतं, लायटर. पण हिला काय माहिती बिचारीला, ती म्हणते बाया पाहुणा इतका हुशार, असा खटका दाबीतो काशी बिडी पिटीतो, असा खटका दाबीतो काशी बिडी पिटीतो, आणि त्या बिड्याने पाहुणा रात्रभर खोकतो. पण तिला तेच महत्व. ती म्हणते बाया आमचा पाहुणा इतका हुशार, असा खटका दाबीतो काशी बिडी पिटीतो, असा खटका दाबीतो काशी बिडी पिटीतो. आणि पाहुणा कोणाची फटफटी दिसली का तेल चोरीतो. वारे वा पाहुणा आणि वारे वा सासू. या सासू जावयाचं वर्णन केल्याने आपल्या वाणीला दोष लागतील, पण भगवान कृष्ण परमात्म्याचं, भगवान भोलेनाथाचं वर्णन केलं तर जीवन काय पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे दशे चरित्र केले नारायणे. भगवंताने कोणत्या दशेत चरित्र केलं, रांगता गोध